होते ज्ञानेश्वर माऊली. डोळ्यात करुणा, शब्दात सामर्थ्य. माऊली हसून म्हणाले, भक्तीला जात नसते आणि प्रेमाला मर्यादा नाही. आणि मग माऊलीने हात ठेवला त्या रेड्याच्या कपालावर. तो रेडा थरथरला, डोळे तेजाने जगमगले, जणू काही परमेश्वर त्यात उतरला. आणि बघा, त्या निष्पाक्ष मुखातून वेदांचे स्वर उमटले. दुमदुबी वाजल्यासारखं, भजन फुटल्यासारखं, संपूर्ण जग थक्क. त्याच क्षणी मी एकच ओळ समजलो, वेद पुस्तकात नसतात, ते तर निसर्गात, भक्ती आणि प्रत्येक प्रामाणिक हृदयात असतात. आजही तो क्षण सांगतो, जो प्रेम करतो त्याच्यात विठ्ठल प्रकट होतो. हा आहे रेडामुखी वेद बदवलेला विठू महारूपी विठोबांचा चमत्कार. सर्वांचे कुशल असो. शास्त्री बुवा, बाहेर 4 बालके उभी आहे. आम्हाला भेटायचे, त्यांना येऊ देत या. शी 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 शी, कसली घाण ती बालके, संन्यासाची मुले, साक्षात पाप. शीची उपद्रव देतात लोकांची. मुखी नेहमी चांगले शब्द असावे शहाण्यांच्या. अभद्रवाणी शिवो नये मुखा, मंगल बोलत जा. सर्व पंडितांना आमचा साष्टांग प्रणिपात. किती कोवळी सुरेख बालका आहेत ही, जशी सोनचाफ्यांची कळी किंवा अमृतांची पुतळी. की बहरला मळा कोवळपणाचा. नवे नवे हो, शरदातील दवबिंदूंनी नालेले हे चंद्रबिंबची. का मूर्तिमंत आसनस्थ तेज. बाळांनो, काय हवंय तुम्हाला? काल नाही का सांगितलं मी की त्यांच्या मुंजी व्हायच्या तसं त्यांना वाटतं. मुंजी शूद्राहून शूद्र ही कार्टी. गुरुवर्य, शांती असू द्यावी. शास्त्री बुवा, पण आम्हाला खंत वाटते. काल आम्ही सर्व शास्त्राधार पाहिली. या पंडितांनीही चर्चा केली, पण शास्त्राधार मिळत नाही. यांच्या मुंजी लावता येणार नाही. मग आम्ही काय करावे? देवाची भक्ती. मुक्तीला साधन. भक्ती तुम्ही आधीच चोखाळायला तो मार्ग बालकांनो. मला कळलंय. अभंग रचिता, कीर्तन करता, हरिभजनात रंगून गुंगून जाता, योग्य करता. मुक्तीचा मार्ग, नवा मार्ग तुम्ही काढला. खरोखर नाव शोभतं तुम्हाला. ज्ञानदेव. ज्ञानदेव ज्ञानी आहे. नाव कसं शब्द धर्माधिकारी. आहो, ज्ञानदेव नाव ठेवलं की झाले ज्ञानदेव, अशी त्यांची धारणा. ज्ञानदेव नाव आमच्या एका सेवकांनी रेड्याचे ठेवले आहे. तो पहा, चाललाची आहे मार्गे रेडा. त्याचेही नाव ज्ञानदेवाची असेल. मग काय, तोही असाच ज्ञानी असेल. हो हो, असेल म्हणजे काय, आहेच. त्याचं नि माझं चैतन्य एकच आहे. तेव्हा तोही माझ्या इतका ज्ञानी आहेच नव्हे. तो नि मी नावही एकच. तेव्हा अगदी सर्वस्वी एकच आहोत. रेडा आणि तू एकच आहे, हे मात्र खरे बोललासी. तुझे ज्ञान नि रेड्याचे ज्ञान सारखेच. असता काय असं? रेड्याचं आणि माझं ज्ञान तोलतात. आहेच अगदी सारखं नव्हे. तोही ज्ञानदेवच आहे. मीच आहे तो. अगदी माझ्यासारखा बोलेल तो. आणतोस त्याला हाकली तिथे. मग विठू, त्या रेड्याला घेऊन येतो. आह, अरे, चाबूक रेड्याला मारला, पण आह तुमची झाली ज्ञानदेवा. नवे, वळपण उमटलाय दादांच्या पाठीवर. हा आला रेडा. हो ना, बोलत त्याचा तोंडून काय बोलवतोस ते. म्हणाल ते. तुला काय येतं? विचाराल ते. वेद येतात. हो. म्हण अग्निश्रीच्या. अरे हे
यस्य देवमृत्तिरम् होतारं रत्नधातमम् अग्निः पूर्वेभिर्षिभिरेभ्यो नोदनैरुता वाह, सुरेख, किती स्वच्छ वाणी, कसे सुंदर आणि बरोबर आहेत उच्चार. बरं 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 बरं. पण आता ज्ञाना, रेडा काय उजेड पाडतो ते पाहू. बोलेल का हा रेडा असाच वेद? काय भरती परीक्षा घेता बालकाची? पुरी झाली एवढी? नाही नाही, खरी परीक्षा इथेच आहे. हा रेडा ही वेद बोलीला एसाची, तरच हा खरा ज्ञानदेव. मग बोलेलची रेडा त्यासाची, कारण ब्रह्म सर्वत्र एकची. हा रेडा ही ज्ञानदेवची. बोल रे ज्ञानदेवा, म्हण अग्नी सुक्त ओम म्हण. ज्ञानराज, तुम्हाला आम्ही शरण आलो. तुम्ही विश्वद्वार करते आहात.